हा तुम्ही शेप बघू शकता एका कपचा। हा शेप यू शेप सारखा आहे आणि याची जी दांडी आहे या कपची ती अशी कानाच्या शेप सारखी आहे। तर चला अशा प्रकारचा शेप आपण ट्रेडिंगच्या चार्टवर बघूया। तर हा ट्रेडिंगचा चार्ट आहे। इथे आपण जर एक यू शेप ड्रॉ केला या पॅटर्नवर तर हा कपचा शेप फॉर्म होतो आणि याच्या राईट साईडला तुम्ही जर दोन अशा आडव्या रेषा मांडल्या तर या रेषा कपच्या दांडीसारख्या आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारचं जेव्हा पॅटर्न निर्माण होतं तेव्हा वरती तुम्हाला एक डॉटेड लाईन दिसते। ती डॉटेड लाईन आहे रेजिस्टन्स लेवल, म्हणजेच हा जो पॅटर्न इथे निर्माण झालेला आहे या लाईनच्या वरती तो क्रॉस होत नाही। वरून त्याला रेजिस्टन्स म्हणजे एक स्टॉप येतो आणि याच्या राईट साईडला जी दांडी आपण बघतोय कपसारखी निर्माण झालेली, तिथे आपल्याला आपला स्टॉप लॉस लावायचा आहे। आणि ही जी पहिली आडवी रेष आहे इथे आपल्याला एंट्री घ्यायची आहे। तुम्हाला जर थोडी सेफ एंट्री पाहिजे तर या लाईनला थोडंसं क्रॉस होऊ द्या, तिथे तुम्ही सेफ एंट्री करू शकता। आणि इथून जेव्हा मार्केट पुढं जातं त्याला आपण एक ब्रेकआउट म्हणू शकतो आणि या ब्रेकआउटचा अंत जिथे होतो तिथे आपण पहिला टार्गेट घेऊ शकतो आणि तिथून मग मार्केट रिटेस्ट करू शकतं आणि थोडं परत वर जाऊ शकतं। जेव्हा थोडं परत वर जातं तेव्हा जर आपल्याकडे अजून लॉट्स असतील तर तिथे आपण टार्गेट 2 घेऊ शकतो। तर या प्रकारे कप आणि हँडलचं हे पॅटर्न आहे, हे नेहमी मार्केटमध्ये बघायला मिळत नाही, पण जेव्हा कधी पण तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा तुम्ही हा पॅटर्न लक्षात ठेवा आणि ट्रेड नक्की करा। धन्यवाद।